हॅलो नमस्कार. तर 19 नोव्हेंबरला NTPC ग्रीन या कंपनीचा IPO सुरू होणार आहे. 22 तारखेपर्यंत हा IPO ओपन राहणार आहे. तर त्याबद्दलच माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघू. तर त्याच्या अगोदर NTPC ग्रीन ही कंपनी काय करते, कशामध्ये काम करते आणि तिचा रेव्हेन्यू काय आहे, ती कशा पद्धतीनं काम करते हे आपण थोडक्यात जाणून घेऊ. आणि त्यानंतर IPO हा घेण्यासारखा आहे की स्किप करायचा आहे हे पण आजच्या या व्हिडिओमधून बघू. तर NTPC ग्रीन या कंपनीची स्थापना 7 ऑक्टोबर 2020 रोजी झाली. NTPC ही रिन्युएबल एनर्जी असून ही फुल्ली ओन सबसिडी कंपनी आहे. म्हणजे ही स्वतःच्या मालकीची पूर्ण कंपनी आहे. आणि ही कंपनी जी आहे ना ती विंड एनर्जी, सोलर एनर्जी, थर्मल एनर्जी अशा वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये काम करते. अशा वेगवेगळ्या गोष्टींमधून एनर्जी निर्माण करत असते. ही कंपनी प्रोजेक्ट्स घेते म्हणजे की म्हणजे ह्या कंपन्या ज्या आहेत ह्या ग्रीन एनर्जी किंवा रिन्युएबल एनर्जी तयार करत असतात. आणि याच्यासाठी ज्या काही गोष्टी लागतात किंवा जो काही खर्च असतो तो खूप खर्च असतो. त्याच्यामुळे असं नाही ना होऊ शकत की आता आपण इथं सगळं सेटअप लावला, सगळे इक्विपमेंट्स घेतले, त्याच्यानंतर सोलार लावला, विंड एनर्जीचं सगळं केलं आणि त्यानंतर आपण म्हणणार वीज घ्या. तर हे असं होत नसतं. तर ही कंपनी काय करते, तर ही कंपनी अगोदर प्रोजेक्ट्स घेते म्हणजे ह्यांच्या आत्ता सध्या 6 राज्यांमध्ये प्रोजेक्ट आहे. तेलंगणा, मद्रास, त्याच्यानंतर मध्य प्रदेश, महाराष्ट्र अशा वेगवेगळ्या राज्यांमध्ये यांचे प्रोजेक्ट्स आहेत. तर हे काय करत असतं, आता जसं की महाराष्ट्र डिस्कॉम आहे की जे काय करतं की वीज पुरवठा करतं, वीज निर्मिती करत नाही. हे काय करतं, तसंच तेलंगणा डिस्कॉम असे वेगवेगळे डिस्कॉम्स असतात. तर ते हे काय करतात की एनर्जी प्रोव्हाइड करतात. परंतु हे एनर्जी तयार करतात का, तर नाही. हे कुणाकून तरी एनर्जी म्हणजे कुणाकून तरी वीज घेतात आणि त्यानंतर डिस्ट्रीब्यूट करतात. तर हे वीज बनवण्याचं काम करतं. तर NTPC ग्रीनसारख्या कंपन्या ही वीज बनवण्याचं काम करतं. तर आता हे काय करतात, NTPC ग्रीन ह्या कंपन्या काय करतात, असे प्रोजेक्ट्स घेतात, त्यांचा एक करार करतात की तो कारण काय होतं, करार जर नाही केला, त्यांनीच पूर्ण सेटअप केला, सगळं सोलार पॅनल लावले, विंड पॅनल लावले आणि त्यानंतर जर समजा डिस्कॉम म्हणजे वीज वितरण करणाऱ्या कंपन्या म्हटल्या की नाही आता बास आम्हाला तुमच्याकडून वीज घ्यायची नाही, तर त्यांचा जो एवढा केलेला जो खर्च आहे तो वायाला जाणार ना. त्यामुळे ह्या कंपन्या काय करतात की अगोदरच करार करून घेतात, जसं की 25 वर्ष तुम्हाला आमच्याकडून एनर्जी घ्यावीच लागेल, वीज घ्यावीच लागेल. त्यानंतर 25 वर्ष त्यांचा जो रेट असतो वीज देण्याचा तो सुद्धा ठराविक युनिटने तुम्हाला वीज घ्यावी लागेल. हे सुद्धा सगळं ठरवलेलं असतं फक्त. आणि त्याच्यात असं पण असतं की प्रत्येक वर्षी इतक्या पर्सेंटने प्राईस हाईक होणार, त्यानंतर 25 वर्ष तुम्हाला घ्यावी लागणार वीज आमच्याकडून. असा पूर्ण कटिबंध असा करार केला जातो आणि त्यानंतरच ह्या कंपन्या वीज बनवायला सुरू करतात. आणि आता सध्या सरकारच्या सुद्धा खूप योजना आहेत की हर घर सहज बिजली योजना. अशा योजनांमुळे 24 तास वीज पुरवठा खंडित न होता प्रोव्हाइड करण्याचं जे ध्येय आहे ते सरकारचं आहे. प्रत्येक बजेटमध्ये ह्या थर्मल एनर्जीसाठी बऱ्याचशा उपाययोजना केल्या जातात. त्याच्यामुळं हे जे सेक्टर आहे हे अपकमिंग सेक्टर म्हणजे हे सेक्टर जे आहे ना हे वाढतं सेक्टर आहे. याच्यामध्ये ग्रोथ असणारं सेक्टर हे आहे. त्याच्यामुळे ह्या कंपन्यांना बराचसा फायदा पुढे जाऊन होणार आहे. त्याच्यानंतर आता बरेचसे असे करार देखील केले जातात की तुम्हाला रिन्युएबल एनर्जी म्हणजेच की तुम्ही जर 100 युनिट घेत असाल तर त्याच्यातले 4% युनिट्स हे तुम्हाला रिन्युएबल एनर्जीचे घ्यावेच लागतील. त्यामुळे ह्या क्षेत्रामध्ये आत्ता सध्या स्कोप आहे. ह्या क्षेत्राला ग्राउंडवरून वरती जाण्यासाठी भरपूर असा स्कोप आहे. आणि 2030-32 पर्यंत 60 गिगावॅट एनर्जी तयार करण्याचं ध्येय हे NTPC ग्रीन एनर्जीचं आहे. तर आता याचा IPO आलेला आहे. 19 तारखेला हा IPO उघडणार आहे, 22 तारखेला हा IPO बंद होणार आहे. तर 138 शेअर्स हे या IPO मध्ये असणार आहेत. त्याची प्राईस बँड ही दिलेली आहे. तर आता ह्या IPO बद्दल आपण थोडीशी थोडक्यात माहिती घेऊयात.
आता NTPC आणि NTPC ग्रीन ह्या दोन वेगवेगळ्या कंपन्या आहेत बरं का. NTPC ही कोळशापासून वीज निर्मिती तयार करते, तर NTPC ग्रीन ही रिन्युएबल एनर्जी तयार करत असते. म्हणजे जी आपल्याला नैसर्गिकरित्या जे सोर्सेस अवेलेबल असतात त्याच्यातून आपण जी वीज निर्मिती करतो तिला रिन्युएबल एनर्जी म्हणतो. तर आता ह्याचा जो IPO आहे तुम्हाला सांगितलं 19 नोव्हेंबरला चालू होणार आहे. त्याच्यानंतर याचा जो बिड लॉट आहे तो 138 शेअर्सचा आहे. त्यानंतर प्राईज बँड जी आहे ना ती 102 ते 108 या रेंजमध्ये असणार आहे. त्याच्यानंतर जी सेटलमेंट असते शेअर्सची, जी रिफंड आणि क्रेडिट शेअर्स आपल्या डीमेट अकाउंटमध्ये होतात, तर ते 26 नोव्हेंबरला होणार आहे. आणि अलॉटमेंट जी आहे ना ती 25 नोव्हेंबरला होणार आहे. आणि लिस्टिंग डेट जी आहे म्हणजे तो IPO लिस्ट हा 27 नोव्हेंबरला होणार आहे. तर अशा पद्धतीने थोडक्यात ह्या NTPC ग्रीन एनर्जी IPOबद्दल तुम्हाला माहिती मी सांगितलेली आहे. तुम्ही जर इच्छुक असाल तर नक्कीच ह्या IPOमध्ये तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता किंवा तुम्ही IPOमध्ये बीड लावू शकता. पण याच्यामध्ये कसं आहे की ज्या अदानी पॉवर एनर्जी ग्रीन एनर्जीज आहेत, पुन्हा आणखी वेगवेगळ्या एनर्जीज आहेत की ज्या पण या क्षेत्रामध्ये काम करतात, तर त्यांचा रिटर्न जर आपण बघितला तर तो एवढा काय स्टेडीली इन्क्रीजिंग नाही आहे. तर त्याच्यामुळे NTPC ग्रीन एनर्जीचा जो IPO आहे तो चांगला आहे. जसं IRFCचा IPO मागं आल्या होता, तर त्यावेळेस जे CNBC आवाजचे एडिटर आहेत अनिल सिंघवी, की लाँग टर्मसाठी हा IPO चांगला आहे आणि तुम्ही लाँग टर्मचा विचार करून जर IPO तुम्हाला हवा असेल तर तुम्ही नक्कीच घ्या. तसंच मला असं वाटतं, माझं वैयक्तिक असं म्हणणं आहे की NTPC ग्रीन एनर्जीचा IPO तुम्ही लाँग टर्मचा विचार करून घेणार असाल तर नक्की याच्यासाठी तुम्ही ट्राय करा. आणि जर तुम्हाला फक्त लिस्टिंग गेनसाठी हा IPO हवा असेल तर थोडासा विचार करा. आणि कधी-कधी काही काहींना फक्त लिस्टिंग गेन पुरताच जर हवा असेल, काही लोक काय करतात की लिस्ट झाला, थोडाफार वाढला की लगेच विकून टाकतात, तर ते पण चांगलंच आहे. आणि तुम्हाला जर पोर्टफोलिओसाठी हा IPO ठेवायचा असेल तर आत्ता जसं मार्केट थोडंसं स्टेबल नाही आहे, खूप व्हॉलेटिलिटी आपल्या मार्केटमध्ये आहे, तर तुम्ही IPO लिस्ट झाल्यानंतर तो वाढतोय पडतोय का काय हे बघून तुम्ही नंतरसुद्धा निर्णय घेऊ शकता. नंतरसुद्धा तो आपण एक स्टॉक म्हणून आपल्या पोर्टफोलिओमध्ये नक्कीच ठेवू शकतो. चांगला स्टॉक आहे, चांगला IPO आहे. आणि दुसरी गोष्ट की थर्मल एनर्जी जी आहे किंवा रिन्युएबल एनर्जी किंवा जे काही सोलार प्रोजेक्ट्स आहेत, विंड प्रोजेक्ट्स आहेत, त्याच्यामधून जे काही गोष्टी म्हणजे वीज निर्मिती केली जाते त्याला सध्या खूप स्कोप आहे. आणि त्यामुळे मला असं वैयक्तिक वाटतं की ह्या सेक्टरमधले सुद्धा स्टॉक आपल्या पोर्टफोलिओमध्ये असले पाहिजेत. कारण हे आत्ता जरी म्हणजे सोलार एनर्जी किंवा ह्या गोष्टी म्हणजे सोलार निर्मिती करणाऱ्या कंपन्यांमध्ये वाढ आपल्याला कमी दिसत असली तरी याच्यामध्ये वाढ ही निश्चित होणार आहे. आणि त्यामुळे असा एखादा तरी स्टॉक आपल्याकडं असणं गरजेचं आहे. आता तुम्ही NTPCचा जर विचार केला तर हा स्टॉकसुद्धा खूप चांगला ह्याने परफॉर्म केलेला आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा.